नमस्कार मंडळी, मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। काल संध्याकाळी अलिबागच्या बीचवर जाऊन आम्ही चांगलेच थकलो होतो आणि घरी येऊन आम्ही उशिरापर्यंत गप्पा मारत बसलो म्हणून सकाळी आम्ही उशिरा उठलो होतो, त्यामुळे प्रियाने नाश्ता बाहेरूनच आणला। तर आम्ही सगळ्यांनी मस्त असं नाश्ता पाणी केला आणि त्याच्यानंतर मी इथे आत्यांकडे आले। ऍक्च्युली आज्ञाला आमच्या आत्याकडे झुल्यावर झुलायचं होतं म्हणून तिला मी तिथेच ठेवलं आणि त्याच्यानंतर मी इथे गावामध्ये आले। तर इथे गावामध्ये मिस्टरांच्या मामांच्या घरी वगैरे जायचं होतं म्हणून मी इथे एकटीच इथे गावामध्ये आले। मुलींनाही जाताना सोबत घेऊन जायचं होतं पण त्या दोघीही तयार नव्हतं, त्यामुळे मला एकटीला सगळीकडे भेटीगाठी घ्याव्या लागल्या। ऍक्च्युली इथे गावामध्ये झाडं तशी भरपूर आहेत पण ऊन इतकं लागत होतं की थोडा वेळ मी सगळ्यांकडे बसले आणि लगेच मी इथे घरी आले। तर आज्ञा आत्याकडे होती तर तिला मी घेऊन आले आणि त्याच्यानंतर फ्रेश होऊन लगेच आम्ही इथे जेवायला बसलो। तर इथे जेवण झाल्यानंतर दुपारनंतर बरीच कामं होती, त्यामुळे पटापट आम्ही सगळं आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर मी इथे पोल्ट्री मध्ये आलो। तर इथे प्रियाने पोल्ट्री मध्ये आंबे पिकत लावले होते, ते सगळे आम्हाला इथे काढून घ्यायचे होते। तर हे सगळे आंबे आम्ही एका ट्रॉली मध्ये काढून घेतले आणि दोघींनी मिळून ते आम्ही घरी आणले। तर कालच माझ्या चुलत नंदेच्या आमराईतून आंबे काढले होते, तर त्याच आंब्यांचा इथे काम चालू होता। तर जे आंबे झाडावरून अलगच काढले होते ते विकण्यासाठी पॅक करून ठेवले होते आणि बाकीचे पडलेले आंबे होते त्यांचा इथे काम चालू होता। तर जे आंबे कच्चे होते त्याचे आंबोशे तयार करायला घेतले आणि जे पिकलेले होते त्याचा मी इथे आमरस तयार केला। तर दुपारपासून ते संध्याकाळपर्यंत आमची अशी कामं चालू होती आणि संध्याकाळ नंतर आम्ही मस्त असे फ्रेश झालो। तर संध्याकाळचा चहा नाश्ता झाल्यानंतर मस्त अशी तयारी केली आणि आम्ही इथे निघालो हळदीला। तर इथे सगळेजण हळदीला निघाले होते, त्यामुळे आम्ही यांच्या सोबत हळदीला गेलो। तर हळद अगदी जवळच होती आणि ते आल्या आल्या मस्त आम्ही इथे जेवणावर ताव मारला। तर ही कोळी लोकांची हळद होती, त्यामुळे जेवणाची आणि खाण्यापिण्याची तर चांगली सोय होती। तर सगळ्यांचं जेवण खाऊन झाल्यानंतर आम्ही मंडपामध्ये आलो आणि त्याच्यानंतर यांनी नवरदेवाला हळद लावली। तर या प्रियाच्या सगळ्या जणी जावा होत्या, तर त्यांनी हळद लावल्यानंतर त्यांचे मी सगळे फोटो वगैरे क्लिक केले आणि त्याच्यानंतर आम्ही थोडा वेळ इथे बसून राहिलो। तर खूप वेळ बसून सुद्धा हळदी डान्स काही चालू झाला नव्हतं, फक्त या दोन मुली इथे मस्त अशा नाचत होत्या। तर इथे बराच वेळ आम्ही बसलो होतो आणि त्याच्यानंतर नवऱ्या मुलाकडून आम्हाला सगळ्यांना आईस्क्रीम आणला। तर इथे आईस्क्रीम खाऊन मुलांची तर आमच्यात चांगलीच मज्जा झाली होती। तर आज्ञाला आणि कृपाला आमच्या दोघींनीही डान्स करायचं होतं, पण अनोळख्या ठिकाणी त्या दोघीही अजिबात नाचत नाही। तर फायनली थोडा वेळ आम्ही इथे हळदी डान्स पाहिला आणि त्याच्यानंतर आम्ही सगळेजण घरी निघालो। तर चला मंडळी, आजची अलिबागची शेवटची रात्र आहे, आता उद्या मी निघणार आहे भिवंडीला।